नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 16 मे 2026च्या महाराष्ट्र पिका विमा योजनाबद्दलच्या ज्या सर्वात मोठ्या अपडेट आहेत, ताज्या अपडेट आहेत आणि ज्या सरकारकडून लेटेस्ट अपडेट आलेले आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊया। आता अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या भरपाईचे पैसे आता सध्या जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सरकारकडून मोठ्या निधीला मंजुरीसुद्धा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे। ओके, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी प्रत्येक मुद्दा अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगणार आहे। आणि माझं एक बडी नावाचं चॅनल आहे यूट्यूबचं, त्याला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी इथे दररोज पीक विम्याबद्दल ज्या लेटेस्ट अपडेट असतात त्या शेतकरी मंडळीसाठी घेऊन येतो। त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले असतील किंवा नसतील आले असतील तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा आले म्हणून, आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, आणि नसतील आले तरीसुद्धा कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा। ओके, सर्वात आधी मोठी अपडेट म्हणजे खरीप 2025 पीक विम्याची भरपाई वितरणाची प्रक्रिया आता वेगाने सुरू झालेली आहे। विशेषतः सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याच्या बातम्यासुद्धा समोर येत आहेत। आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर आता सरकारने किती निधी मंजूर केलेला आहे ते आपण पाहूयात। कृषी मंत्री जे आहेत आपले दत्तात्रय भरणे यांच्या आदेशानंतर तब्बल 1219.78 कोटींची भरपाई मंजुरी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात मोठी भरपाई म्हणता येईल। ओके, यामध्ये सर्वाधिक फायदा नांदेड जिल्ह्याला होणार असल्याचे सांगितले जात आहे। नांदेड जिल्ह्यासाठी जवळपास 800 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे नांदेडकरांसाठी चांगली बातमी म्हणता येईल। नांदेडकर जे शेतकरी आहेत आपले त्यांच्यासाठी चांगली बातमी म्हणता येईल। त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळू शकतो। ओके, आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की काही जिल्ह्यांमध्ये पैसे अजून का आले नाहीत, तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पीक कापणी प्रयोगांबाबत काही तक्रारी समोर आलेल्या आहेत। त्यामुळे काही प्रकरणांची पडताळणी सध्या सुरू असून अनेक शेतकऱ्यांची भरपाई अजून रखडलेली आहे। ओके, आता कापूस आणि तूर उत्पादक याविषयी जर सांगायचं झालं, कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे। या पिकांच्या अहवालांची अंतिम प्रक्रिया अजून सुरू असल्यामुळे या शेतकऱ्यांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण की सरकारकडून अंतिम मंजुरीनंतर पुढील टप्प्यात पैसे जमा होण्याची शक्यता आता त्यांनी व्यक्त केलेली आहे। ओके, आता पुढची अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं, ही पुढची अपडेट आहे आपली परभणी जालना। ओके, आता कोणत्या जिल्ह्यात हालचाली वाढल्या आहेत ते आपण पाहूयात आपण। ओके, आता याविषयी जर सांगायचं झालं, परभणी जालना अकोला तसेच काही मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये थकीत पीक विमा मंजुरीबाबत हालचाली आता वाढल्या आहेत। काही शेतकऱ्यांना बँक मेसेज देखील येऊ लागलेत, म्हणजेच की त्यांना आता पीक विम्याचे पैसे त्यांना यायला सुरुवात झालेली आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर अनेक शेतकऱ्यांना अजूनसुद्धा अडचणी येत आहेत। मुख्यतः कारण म्हणजे DBT बंद असणे, त्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे किंवा KYC अपूर्ण असणे। त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीने बँक खाते, आधार लिंक आणि KYC अपडेट करण्याचे आवाहन केलेले आहे। आणि मी सुद्धा माझ्या तत्परतेने तुम्हाला सांगतो शेतकरी मंडळींनो, जर तुमचं DBT बंद असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे तुमचं DBT चालू करून घ्या। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तुम्ही बघा, लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि एकदा बँकेत जाऊन तुम्ही ह्या चौकशी करून घ्या, माझं DBT चालू आहे का, आधार कार्ड लिंक आहे का, नंबर लिंक आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या। तुम्हाला पीक विम्याचे पैसे यायला वेळ लागणार नाही। ओके, त्यामुळे कृषी विभागाने सुद्धा सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना तातडीने बँक खाते, आधार लिंक आणि KYC अपडेट करून घ्या। ओके, आणखीन एक मोठी चर्चा म्हणजे जे आपला एक रुपयांचा पीक विमा योजना होती ती बंद झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचा सहभाग कमी झाल्याचं दिसत आहे। आता खरीपासाठी 2% आणि रब्बीसाठी 1.5% प्रीमियम लागू करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी। त्यामुळे अनेक शेतकरी पुन्हा नव्या नियमांकडे लक्ष देत आहेत। ओके, तर शेतकरी मंडळींनो, पुढील काही दिवस पीक विम्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे नियमितपणे तुमचे बँक खाते तपासत राहा। कोणताही फॉर्म, KYC किंवा आधार लिंक प्रलंबित तुम्ही ठेवू नका। ओके, ते तात्काळ तुम्ही कंप्लीट करून घ्या। तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे आलेत का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जिल्ह्याचं नावसुद्धा सांगा। आणि अशाच रोजच्या सरकारी योजना आणि शेती आणि पीक विमा अपडेटसाठी माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।